अच्छा, कोण माझ्या लाडकीला दूर नेते, माझी या स्वप्नात येतो एक राजा, एकदा भेटेल राणीस तो माझ्या, घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी, ना ना तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी, ओ हट्ट लेकीचा पुरा करणार आहे, तू मला सोडून कशी जाशील बाई, माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे, जावई विकत घेणे आहे, जावई विकत घेणे आहे, जावई विकत घेणे आहे. तुम्ही बाकी सगळे कोणाला काय पैसे हवेत ते सांगा. मुकुंद, राया, बिझनेस साठी पैसे हवेत बघा, लागणार असतील ना तर आजच सांगा. आई बाबा फिरायला जायचे, फॉरेन ट्रिप करायचे, बोला बोला. मागे तुला हवेत पैसे, रिनोव्हेट करून टाक दवाखाना चकाचक. तुम्ही पण सगळे बोला बोला, पटपट बोला. काय हवेत ते पैसे ना आजच सांगा, नंतर नाही मिळणार. दादा, तुला काय कुबेराकडून लोन मिळतंय का? हो, कुबेर कुबेरच. कालिंदी, 20 कॅरेटचे दागिने आहेत ना तुझे, 22 कॅरेटचे करून टाकूया. नाणी घेऊया सोन्याची 24 कॅरेटची. अरे बोला बोला, कोणाला किती पैसे हवेत सांगा मला, नंतर संधी हातातून जाईल तेव्हा आजच काय ते सांगा मला. चाललोच आज कुबेराकडे ना, एकदमच सगळं काय ते मागून टाकतो. ऋता, प्रांजल, तुम्ही सुनात या घरच्या, हक्कानी मागा काय हवंय ते. ऋता, सगळं घर सेंट्रल एसी करून टाकूया, म्हणजे प्रश्नच मिटला. प्रांजल, याच्या पुढे तू फक्त मॉल मध्येच खरेदी करायची, आणि ती सुद्धा ऑर्गॅनिक. मी देतो तुला हवे तेवढे पैसे, चालेल? बोला बोला बोला. 10 मिनिटं आहेत फक्त तुमच्याकडे, सगळ्यांनी आपापला हिशोब करून ठेवा. बाबा, उद्या वर्कशॉप मध्ये पूजा आहे, तुम्ही येणार आहात ना? हा काय प्रश्न आहे? येणार म्हणजे येणारच. अरे मी तुमचा फायनान्सर आणि हितचिंतक दोन्ही आहे. जंगी पूजा होऊन जाऊ दे, थोडा जास्त खर्च झाला ना तरी चालेल. ऑर्डर मिळाले ना, मग यशस्वी व्हा. चला, मला निघायला हवं. मनवे, संध्याकाळी माझ्याकडून आठवणीने चेक घ्यायचा. हे असे का वागत होते? अगं काही नाही, खूप खुश आहे ना तू आज म्हणून. बरं राया आणि मुकुंदा, आता आधी आपण पूजेचं ठरवलं पाहिजे. कोणाकोणाला बोलवायचं ते आधी ठरवा बरं. हो, पण आधी गुरुजींना वेळ आहे की नाही ते बघायला नको का? ते बघतो बाबा, मी करतो फोन त्यांना. तुम्ही लिस्ट करायला कोणाकोणाला बोलवायचं नक्की. हा, आणि तुझे मित्र असतील ना ऑफिस आहे त्यांना पण सांग, काही हरकत नाही आपल्याला. बाई 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 बाई, हे चिटणवीस लोक ना वेळेच्या बाबतीत दर वेळेला घोळ घालतात. कधी येणार हे? अहो वाजले किती? 11:10. 11 वाजता यायचं कबूल केलं होतं, अजून आले नाहीयेत. त्यांच्यापेक्षा तुलाच जास्त घाई झाली असं दिसतंय. आले वाटतं. अरे पांडू, जा पटकन दार उघड. अहो बहुतेक आले. अरे या ना या. नमस्कार नमस्कार. या 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 माधवराव या, बसा.
सॉरी, मला आजही उशीर झाला बहुतेक. तसा तो नेहमीच होतो, उशीर प्रत्येक ठिकाणी. नाही हो, ठीक आहे. या बसा. बसा बसा. अरे पांडू, जा पटकन लिंबू सरबत घेऊन ये. नाहीतर एक काम कर, आज ना लेमन सरबतच घेऊन ये. होय. जास्त वेळ वाट बघावी लागली नाही ना? छेव नाही, आता एक 5-10 मिनिटं इकडं तिकडं तेवढं चालतं. नाही, तुम्ही मोठी माणसं, तुमचा एक एक सेकंद महत्वाचा असतो. कुणासाठी म्हणून तुमचा वेळ वाया गेलेला तुम्हाला आवडत नाही ना, माहितीये मला. हो, असं का वाटतंय तुम्हाला की तुम्ही माझा वेळ खाताय म्हणून? नाही नाही, अहो असं काहीच नाहीये. आणि आपल्या माणसांसाठी मला वेळ द्यायला काहीही प्रॉब्लेम नाहीये. मला वाटतं आपण विषयावरती येऊयात का? नाही, मला कल्पना आहे की हे खूप ऑकवर्ड असतं, म्हणजे तुम्हालाही आणि आम्हालाही. मनवाच्या फीसाठी म्हणजे सगळे नाही, पण थोडे तरी खूप अडचण आहे. हो, मी समजू शकतो. आणि मनवा आता आम्हाला मुलीसारखीच आहे ना. एकूण किती फी भरावी लागणार आहे? हे बघा माझ्यावर तुम्ही अजिबात संकोच करू नका. अगदी निसंकोचपणे सांगा, किती आहे टोटल फी? अहो केवढा विचार करताय, सांगा ना किती फी आहे. 19 लाख आणि वरती थोडेसे काहीतरी. ठीक आहे, आपण 20 लाख हवे तसं समजूया. मी चेक तुमच्या नावाने दिला तर चालेल? हो, ठीक आहे, मी आलोच. घ्या ना. मलाही आण रे. होय. काय आणशील? लेमन सरबत. काय ग, काही हवंय का? हा सर, अगं हे राहू दे ना, मी करते, तू बाहेर थांब. जा, उगाच उकड्यात नको थांबूस. तुझा नाही, मी करते ना. अगं तुला काही बोलायचंय का? हो, मला थोडं बोलायचं होतं. मी बोलले तर चालेल का? अगं हा काय वेळेसारखा प्रश्न, बोल ना. आई, ऍक्च्युली काल मी तुमचं आणि बाबांचं बोलणं ऐकलं, म्हणून विचारते. हा जो कोणी माणूस बाबांना पैसे देणार आहे ना, तो आधी त्यांना मदत करणार होता, पण त्याच्या बदल्यात तो काहीतरी मागेल म्हणून बाबा नाही म्हणाले होते. असंच काहीसं आहे ना? हो ग, अगदी बरोबर आहे. ह्यांच्या खात्यातले लोक किती पैसे खातात आणि हे त्यातले अजिबात नाही, हे तुला माहिती आहे ना. मग उगाच ते पैशांच्या बदल्यात तसं काहीतरी करावं लागलं तर म्हणून घाबरत होते ग हे. हो, पण बाबा आता त्या माणसाकडनं पैसे घेणार आहेत. म्हणजे मग आता नाही नाही नाही, तसं काही करणार नाहीयेत ते. हो, मलाही तसंच वाटतंय की बाबा असं काहीच करणार नाहीत. पण मग मला असं वाटतंय की बोल ना, काय वाटतंय? म्हणजे आई, मी तुम्हाला फक्त माझा अंदाज सांगते. हा जो कोणी माणूस त्यांना पैसे देणार आहे ना, तो त्यांच्या खात्यातला किंवा रेल्वेतला नसावा, बाहेरचाच कोणीतरी. बाहेरचा म्हणजे कोण असेल ग? नाही म्हणजे बाहेर यांना जास्त कोणी ओळखत नाही,
आणि अनोळखी माणसाकडे हे पैसे मागायला तर अजिबातच जाणार नाही. पण मग तुला असं काय वाटतंय? आई, मी जेवढं पप्पांकडून ऐकलंय ना त्याप्रमाणे ही जी पैसे खाणारी माणसं असतात ना त्यांच्याकडे ब्लॅक मनी असतो, म्हणजे कॅश. आणि ही कॅश आपल्याला बँकेत टाकता येत नाही. हो बाई, असंही असतं का? हो. आणि बाबांना तो चेक देणार आहे. हो. आता हे गैरमार्गाचे पैसे त्यांनी बँकेत टाकणं आणि बाबांना त्यांनी चेक देणं, ह्या गोष्टी काही पटत नाहीये. अरे देवा, मी तुला खरं सांगू, हे काळे पैसे गोरे पैसे यातलं मला काहीच कळत नाही ग. हे बघ, तू म्हणत असशील ना तर मी विचारते त्यांना. हो, मी त्यांना विचारलं आणि ते चिडले तर. नाही, नको. मग तुम्ही नकाच विचारू. आणि मी सुद्धा तुम्हाला हे बोलले ना, हे तुम्ही विसरून जा. सगळं सुरळीत चाललेलं असताना उगाच कशाला ना कुणाला चिडायला लावायचं. म्हणूनच आपलं जमतं. मला सुद्धा अगदी असंच वाटतं. तू दे हे, मी करते. तुझं बाहेर त्यांना काय मदत हवी तर बघ, इथे उकड्यात नको थांबू, खूप उकडतं ग इथे. हो आई, मग मी अजून काहीतरी करू का? अगं खरंच काही नको, जा तू थांब बाहेर. ये बाजूला ये. आवडलं का तुम्हाला? हो, चालेल. थोडस म्हणजे खूप वेगळीच चव आहे ह्या सरबताची. इटालियन लिंब आहेत. इटलीची लिंब? तुम्ही मॉलमध्ये जात नाही ना, म्हणून तुम्हाला माहिती नाही. ही की नाही मॉलमध्ये मिळतात. एरवी जी आपण वापरतो ना ती गावठी लिंब, ती लाईम. पण आम्ही बाई हीच वापरतो, लेमन. एक मिनिट हा, पांडू. जी बाईसाहेब. ती गावठी लिंब केवढ्याला मिळतात रे? 10 रुपयाला 3 मिळतात, कधी कधी 4ही मिळतात. आणि आपण आणतो ती मॉलमधून, ती 150 रुपयाला 3 मिळतात. म्हणजे 50 रुपयाला एक. आणि वर साखर, वेलची, केशर वगैरे घालून सरबत केलं तर साधारणपणे 100 रुपयाला एक ग्लास पडतो. मग हवाय का अजून एखादा ग्लास? नाही नाही, नको ना. अहो घ्या, नाहीतर परत कधी पिणार तुम्ही इटालियन लिंबाचं सरबत? पांडू, जा आण पटकन, जा. होय. अगो बाई, हे आले वाटतं चेक घेऊन. हा घ्या चेक. अहो, आत्ता तुम्ही बँकेत टाकलात ना, तर याच्या समोर तुम्हाला लगेच दुसरा चेक देता येईल. आणि मी बँकेला इन्फॉर्म करून ठेवतो. अहो, बघताय काय, घ्या ना. उपकार झाले तुमचे. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही मला. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही मला. अहो, उपकाराची भाषा करू नका हो. आणि हात तर अजिबात जोडू नका. बस, बसा बसा. अहो, आपलीच माणसं आपल्या उपयोगी पडतात. आणि आपलेपणामध्ये हे असं उपकाराची भाषा नाही करून चालत. अहो, मला मनापासून वाटायचं की मनवाला मेडिकलला ऍडमिशन मिळायलाच पाहिजे. आणि त्यामुळे मला जे काही करणं शक्य होतं ना तेवढंच मी केलं. बस एवढंच. अहो, एवढंच नाही, हे खूप आहे. मी खूप प्रयत्न केले हो, पण कुठेच काहीच नाही झालं. अहो, मग त्याच वेळेला तुम्ही माझ्याकडे यायचं ना. उगाच टेन्शन घेत बसलात तुम्ही. आम्हाला सवय नाही आहे हो या कशाचीच. आम्ही ना हे एवढे असे एक रकमी पैसे सुद्धा कधी बघितलेले नाही. अहो, आता मनवा डॉक्टर झाली, रायाचा बिझनेस जोरात चालायला लागला की तुम्हाला ह्यापेक्षा सुद्धा जास्त पैसे बघावे लागतील. त्यामुळे आत्ताच सवय करून घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या,
आता आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ना ते ते आपल्यामध्येच राहू द्या. म्हणजे आम्ही कोणाला सांगणार नाही आणि तुम्ही कोणाला सांगू नका. काय वीणा? छे हो, मी कशाला कुणाला बोलायला जाईन? सही करायचे का कुठल्या कागदावर? कसला कागद? अहो ही घरातली गोष्ट आहे. हे असं सगळं बोलून ना तुम्ही आम्हाला दुखावताय माधवराव. कशावरही तुम्हाला सही करायची गरज नाहीये. नाही हो, तसा उद्देश नव्हता माझ्या बोलण्याचा. पण काहीतरी पुरावा हवा ना तुमच्याकडे. म्हणजे उद्या जर अहो कशाला? नाही म्हणजे विश्वासाचं म्हणत असाल ना तर माझ्यापेक्षा यांचा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. बरं मग याचं व्याज? व्याज? अहो काहीतरीच काय बोलताय? हे काय सावकार बिकार आहेत की काय? मग मी काही ठेवू का तुमच्याकडे याच्या बदल्यात? म्हणजे खरं सांगायचं तर माझ्याकडे काहीच नाहीये. अहो माधवराव, तुम्ही विनाकारण टेन्शन घेताय. हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही हा चेक तुमच्या बँकेत टाका. अहो त्यांना बहुतेक असं म्हणायचं की तुम्ही पण काहीतरी मागा ना त्यांच्याकडे. नाही म्हणजे त्यांच्याही मनाला जरा शांती मिळेल असंच म्हणायचंय ना तुम्हाला? नाही म्हणजे आपण यांच्याकडून घेतलंय आणि दिलं काहीच नाही असं वाटायला नको ना यांना. बरोबर बोलते ना मी? हा, असंच काहीसं म्हणायचं होतं मला. पण काय आणि कसं म्हणायचं काही सुचतच नव्हतं मला. या नेहमी बरोबर बोलतात. अहो मी काय मागणार? माझ्या मुलीला सुखी ठेवा बस. हो ना, तिच्या सुखातच आमचं सुख. हो, आम्ही तिला सुखातच ठेवलेली आहे. म्हणजे आमच्याकडून तिला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही नेहमी खबरदारी घेत असतो. पण काय ना, सुखाची व्याख्या प्रत्येक माणसाची वेगळी असते ना. म्हणजे आम्हाला ज्याच्यात सुख वाटतंय त्याच्यात तुम्हाला वाटेलच असं नाही. हो, पण आम्ही तिला सुखात ठेवायचा कायम प्रयत्न करतो. तिला काहीही कमी पडू देत नाही आम्ही. हो पण एक गोष्ट नाहीच आहे तिच्याकडे. आम्ही तिला सुखात ठेवायचा कायम प्रयत्न करतो. तिला काहीही कमी पडू देत नाही आम्ही. हो पण एक गोष्ट नाहीच आहे तिच्याकडे त्या घरात. कुठली? अहो लग्न करून तुमच्या घरी आली पण स्वतःची म्हणून एक खोली नाहीये तिच्याकडे. लग्न झाल्यावर खोली वाटून घ्यायची म्हणजे जरा ऑडच नाही का? हे पहा, तुमच्याकडे माणसं जास्त आणि खोल्या कमी याची कल्पना आहे मला. नाही म्हणजे तसं असतं बऱ्याच जणांकडे. पण लग्न झाल्यावर पहिले 6 महिने तरी स्वतंत्र खोली नको का मिळायला त्यांना? आणि तुमच्याकडे अगदी पहिल्या दिवसापासून ही खोली आज तुझी आज माझी हा असला प्रकार चाललाय. वीणा, अगं हा त्यांचा प्रश्न आहे नाही का? हो, हा त्यांचाच प्रश्न आहे. पण आता तुम्ही म्हणालात ना माझ्या मुलीला सुखात ठेवा म्हणून बोलले बरं का? तुम्ही काळजी नका करू. मी ना आज घरी गेल्या गेल्या बघतो की त्यांना वेगळी रूम कशी मिळेल. माधवराव नका काळजी करू. ती जशी आहे ना त्यातच सुख आहे. हे पहा, सुखात असणं आणि सुखात असल्याचं भासवणं ह्याच्यात फरक आहे बरं का? तिने आता आपल्या पसंतीने लग्न केलंय. मग तिला तिथे कितीही दुःख झालं तरी ती दाखवणार आहे थोडीच. पण समोरच्याला ते कळायला हवं ना. हे बघ वीणा, तुझा मुद्दा मला कळलाय. पण हे त्यांनी ठरवायचंय ना. विणाताई, मी शब्द देतो तुम्हाला. प्रांजल आणि रायाला स्वतःची अशी वेगळी रूम मिळेल आजच. तुम्ही माझ्यासाठी माझ्या मुलीसाठी एवढं काही केलं, मग मी तुमच्या मुलीसाठी एवढं नाही करू शकणार? मी माझा शब्द दिला तुम्हाला. किती दिवस तू कपाटात राहणार? होणार होणार, लवकरच तुझा वापर होणार. वीणा, ए वीणा, तू इथे आहेस होय? बाई 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 बाई, अजून कुठे असायला हवे होते मी? तुम्हीच निघाला होता ना मगाशी. तुम्ही अजून इथेच? एक गोष्ट आठवली म्हणून आलो.
आता काय? माझ्या डोक्यावर हात ठेव. कशाला? मी सांगतोय म्हणून ठेव, नाहीतर शपथा घालण्याचा तुझा हक्क गेला कायमचा. अहो पण हे सगळं कशासाठी चाललंय हे तर मला कळू दे ना. कळेल, आधी माझ्या डोक्यावर हात ठेव. आता म्हण की मी माधवरावांना जे पैसे दिले त्याबद्दल मी कोणालाही सांगणार नाही. असं कसं, असं कसं? आणि हे पहा, हे सगळं माझं मगाशी बोलून झालंय बरं का. हो ना, मग आता हेच माझ्या डोक्यावर हात ठेवून बोल. हा तुमचा अट्टाहास आहे. तसं समज, पण आवर लवकर, मला उशीर होतो. आता हे डोक्यावर हात ठेवून शपथा वगैरे घेणं म्हणजे जरा अतिच होतंय. हो का? मग इतके दिवस तू आम्हाला शपथा देत होतीस, त्या मी घेत होतो आणि पाळतही होतो. आता तुला शपथ घ्यायची वेळ आल्यावर लगेच तुझी कुरबुर सुरू झाली. याचा अर्थ तू नक्की कोणाला तरी सांगणार आहेस आणि याच्यातनं फायदा काढणार आहेस. बाई 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 बाई, तुमचा ना माझ्यावर विश्वासच नाहीये. अहो असं काही होणार नाही, मी कुणाला काही सांगणार नाहीये. हो ना? अगं मग शपथ घ्यायला काय हरकत आहे? नाही हो, म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की मी समजा म्हणजे पटकन चुकून अशी कुणाला बोलून गेले तर मी घेतलेली शपथ मोडली असंच झालं ना. मला नको बाई तसं व्हायला. अगं म्हणून तर मी म्हणतोय की माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे, म्हणजे तू ती मोडणार नाहीस नक्की.